श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा, दुपारी आम्ही कुठे चाललो आहोत, तर आम्ही चाललो आहोत पुण्याला श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईच्या दर्शनाला. तर पहा, दुपारी जेवण वगैरे केलं आणि नंतर मग थोडाफार आराम केला आणि 4 वाजता पुण्याला जाण्यासाठी निघालो. आज रविवार होता, पण आमच्या त्यांना काही सुट्टी नव्हती. ते सकाळी फर्स्ट शिपला गेलते. मग म्हटलं दुपारी 3 वाजता आल्यानंतर आपलं 4 वाजता पुण्याला जाता येईल. तर पहा, 3 वाजता ते आले आणि नंतर मग 4 वाजता आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालो. तर पहा, पुण्याला जाण्यासाठी निघालो तर 4 वाजले होते, पण ऊन अजूनही पडलेलं होतं. पहा, तर पहा, रस्त्याने चाललं की टोलनाके हे नेहमी लागतातच. तर पहा, टोलनाक्यावरती थोडंफार थांबलो आणि नंतर मग पुण्याला पटकन जाण्यासाठी निघालो. तर पहा, पुण्याला जाण्यासाठी पिंपरीपर्यंत आम्ही आमच्या गाडीने गेलो आणि नंतर मग मुलं म्हटले की मेट्रोमध्ये आपण कधी बसलो नाही, तर पप्पा आम्हाला मेट्रोने प्रवास करायचा आहे. तर मग त्यांच्या पप्पांनीही त्यांचं ऐकलं आणि पिंपरीमध्ये गाडी पार्किंगला वगैरे लावली आणि नंतर म्हटले पुढचा प्रवास हा आपण मेट्रोने करू. मेट्रो चालू होऊन पहा कमीत कमी 2-1 वर्ष झाली असतील आणि मेट्रो आमच्यापासून खूप जवळ आहे, पण तरीसुद्धा अजूनही मेट्रोने प्रवास करायचा योग आम्हाला काही कधी आला नव्हता. पण आज मुलांच्या निमित्ताने म्हटलं चला मेट्रोमध्ये बसण्याचा योग हा येईल. तर पहा, मुलांना घेऊन आम्ही मेट्रोने जाण्यासाठी मेट्रो स्टेशनवरती गेलो. तर पहा, पिंपरी ते तुळशीबागेचा म्हणजे शिवाजीनगरपर्यंतचा प्रवास हा आम्ही मेट्रोमध्ये करणार होतो. मेट्रोमध्ये गेलो, पण मेट्रोमधला अनुभव एवढा छान होता की विचारूच नका. कारण की पूर्ण AC मेट्रो होती, त्याच्यामुळे बाहेर एवढं स्टेशनला गरम होतं, पण आतमध्ये मेट्रोमध्ये बसलो आणि एवढं थंडगार वातावरण झालं की मन जरा शांत झालं. तर पहा, रेल्वेचा प्रवास आणि मेट्रोचा प्रवास हा खरंच वेगवेगळा आहे. तर पहा, रेल्वेमध्ये एवढे गर्दी असते आणि एवढं गरम होतं की विचारूच नका, पण मेट्रोचा प्रवास हा खूप छान होता. मेट्रोमध्ये बसण्याचा आनंद हा सगळ्यांनीच घेतला आणि मेट्रोमध्ये बसल्यावरती पिल्लूने तर एवढा एन्जॉय केला की बाहेरचंही वातावरण एकदम छान वाटत होतं. आणि नंतर दापोडीच्या पुढे गेल्यानंतर ही मेट्रो खाली बोगद्यामध्ये म्हणजे जमिनीत न्यायचा प्रवास चालू होतो. तर पहा, पूर्ण अंधार वगैरे होतो. नेहमीच्या लोकलच्या मानामध्ये मेट्रोला काही जास्त गर्दी वगैरे नव्हती, थोडीफारच गर्दी होती. आणि आज रविवार होता, त्यामुळे शनिवार रविवार तिकिटालाही थोडीशी ऑफर वगैरे असते, त्यामुळे तिकिटाचे जास्त काही पैसे वगैरे बसलो आणि मुलींनी लगेच फोटो वगैरे काढले. कारण की मेट्रोमध्ये फर्स्ट टाइम बसलो होतं, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद वाटत होता आणि वेगळा एक्सपिरियन्स येत होता. त्याच्यामुळे मुलींनी थोडेफार फोटो वगैरे काढले. मेट्रोचा प्रवास हा आमचा अवघ्या 20 ते 25 मिनिटाचा होता. 20 ते 25 मिनिटामध्येच आम्ही तुळशीबागमध्ये पोहोचलो होतो. तर पहा, तुळशीबागेत पोहोचलो आणि नंतर सर्वप्रथम म्हटलं की आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घ्यावं आणि नंतर मग आपली काही शॉपिंग आहे ती करावी. तर पहा, तुम्ही कधीही पुण्याला जा आणि बुधवार पेठेत गेले की गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये एवढी गर्दी असते की पाय ठेवायलाही जागा नसते. तर नेहमीप्रमाणे आजही गणपती बाप्पाला एवढी गर्दी होती की विचारू नका.
त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर मग मुलींना शॉपिंगसाठी नेलं, कारण की मुलींना तर शॉपिंग कधी करेन आणि कधी नाही असं झालं होतं. त्यामुळे म्हटलं इतर काही टाइमपास वगैरे करण्यापेक्षा शॉपिंगला गेलं की मज्जाच होते, कारण की कोणतीही कुर्ती वगैरे घ्या किंवा शॉर्ट कुर्ती आणि आणखी कोणतीही शॉपिंग करा 200 ते 250 रुपयामध्ये पटकन होऊन जाते. तर थोडीफार शॉपिंग वगैरे केली, ऊन होतं त्याच्यामुळे म्हटलं थोडंफार थंड वगैरे काहीतरी खावं, तर लस्सी वगैरे घेतली आणि नंतर मग पुन्हा मुलांना शॉपिंगसाठी घेऊन गेलो. तर आमच्या पिल्लूला शूज वगैरे घेतले आणि मुलीने तर कुर्ती, शॉर्ट कुर्ती वगैरे भरपूर काय काय सामान घेतलं आणि पुण्याला गेलोय आणि मूळचंद मिलमध्ये जाणं नाही असं तर शक्यच नाही. तर पुण्याला गेलो आणि मूळचंद मिलमध्ये जाऊन 1-2 कुर्त्या वगैरे घेतल्या. नंतर मग संध्याकाळी म्हटलं आता शॉपिंग बाद झाली, पटकन घरी जायला हवं, कारण की अंधारे पडायला लागला होता आणि पुन्हा नंतरचा निम्मा प्रवास हा मेट्रोमध्येच होणार होता. त्याच्यामुळे पटकन शॉपिंग वगैरे केली आणि नंतर मग पुन्हा पुणे स्टेशनवरती आलो आणि मेट्रोसाठी वाट बघत बसलो. पुणे स्टेशनला वगैरे आलो आणि 5 मिनिटामध्येच मेट्रो आली, कारण की 5-5 मिनिटाला मेट्रो पुणे स्टेशनला चालू असतात. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, रेल्वेसारखी अर्धा-पाऊण तास वाट पाहावी लागत नाही. तर पुणे स्टेशनला गेलो आणि लगेच मेट्रो आली होती, त्यामुळे 5 मिनिटामध्येच लगेच मेट्रोमध्ये वगैरे बसलो आणि नंतर मग आमच्या तिकडे पिंपरीला वगैरे जाण्यासाठी निघालो. तुळशीबागेमध्ये तर आमचा एवढा वेळ गेला होता की शॉपिंग करून करून खूप दमण्यासारखं झालं होतं, कारण की मुलं वस्तू कमी खरेदी करत होते पण सारखे इकडच्या दुकानात जा तिकडच्या दुकानात जा असे करत होते. त्यामुळे हिंडून हिंडून पायच जास्त दुखत होते आणि